नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठे, भुसावळ येथील कोटेच्या महिला महाविद्यालयात मी राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो, सध्या तृतीय वर्षासाठी भारतीय राजकीय विचारवंताचा हा जो पेपर आहे, या पेपरच्या संदर्भात आपल्याला विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबतचा विचार आहे. राजकीय विचारवंत या नात्याने त्यांच्या विविध विचारांचा अभ्यास आपण करणार. पण मित्रांनो, आपण बघितलं की जेव्हा राजकीय विचाराचा अभ्यास करायचा असेल किंवा त्यांच्या सामाजिक विचारांचा अभ्यास करायचा असेल तर त्यांचा जीवन परिचय जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात, कळत नकळत त्याचा प्रभाव आपल्या विचारावर, आपल्या कृतीवर होतो. आणि म्हणून सावरकरांच्या जीवन परिचयाचा विचार करत असताना आपण जो पहिला भाग बघितला, या पहिल्या भागामध्ये त्यांची कौटुंबिक माहिती, त्यानंतर त्यांचं शिक्षण, आणि या शिक्षणानंतर शिक्षण घेत असताना त्यांनी संघटना जी स्थापन केलेली आहे, आधी मित्रमेळा, त्यानंतर आपण पाहतो मित्रमेळा व संघटनेचं स्वरूप, नंतर अभिनव भारत, या पद्धतीने अभिनव भारताच्या माध्यमातून क्रांतिकारकांना एकत्र जोडण्याचं काम, मग सशस्त्र क्रांती करण्याच्या दृष्टिकोनातनं विचार, कारण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं हेच एक ध्येय या ठिकाणी आपण पाहतो सावरकरांच्या विचारामध्ये होता. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले. पण आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण सावरकरांचं जे लेखनकार्य आहे किंवा सावरकरांना जेव्हा शिक्षा झालेली अंदमान बेटावर ठेवलेलं आहे, तिथे त्यांनी कशा पद्धतीने कार्य केलं जेणेकरून त्यांना 50 वर्षाची शिक्षा ठोठावल्यावरती शिक्षा कमी झाली. मग शिक्षा कमी करत असताना त्यांच्यावर घातलेले नियम किंवा अटी, आणि त्यानंतर समाजकार्यासाठी त्यांनी जे काही वाहून घेतलेलं आहे स्वतःला, जे सामाजिक कार्य केले, याचा विचार अगदी थोडक्यामध्ये एक परिचय स्वरूपात आपण आजच्या भागात करणार. मित्रांनो, आपण बघतो की सावरकरांनी 1857चा उठाव आहे की चळवळ आहे, तर याच्या संदर्भात अनेक ठिकाणी विचार असतात. पण 1857चं स्वातंत्र्य समर म्हणून त्यांनी विचार केलेला आहे. आणि नुसताच विचार केला नाही, तर इथे आपण पाहतो की त्यांनी स्वतः 1857चे स्वातंत्र्य समर नावाचा एक या ठिकाणी ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये 1857चा उठाव जो झाला त्याच्यामागची भूमिका भारतीयांची काय होती याचंही विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, केवळ एक पुस्तक लिहून ते थांबले नाहीत, कारण आपण पाहिलं की बालपणापासून त्यांची लेखनशैली होती, त्यांचं वाक्चातुर्य होतं, इतकं अतिशय जबरदस्त प्रभावी होता. आणि त्याचाच परिणाम आपण पाहतो की लंडनमध्ये असतानासुद्धा विहारी आणि काळ या 2 मराठी नियतकालिकासाठी सावरकरांनी सातत्याने वार्तापत्र पाठवलेली आहेत. मित्रांनो, आपण बघितलं की सावरकर मॅझिनीच्या विचाराने अतिशय प्रभावित झालेले होते. मग मॅझिनीचे जे विचार आहेत ते केवळ आपल्यापर्यंत राहू नये, आपल्या सहकाऱ्यांपर्यंत, आपल्या समाजापर्यंत पोहोचावे, या दृष्टिकोनातनं त्याचं अनुवादन करणं त्यांना आवश्यक वाटलं. आणि म्हणून आपण इथे पाहतो की सावरकरांनी 1907मध्ये जे मॅझिनी यांचं आत्मचरित्र आणि राजकारण होतं ना, हा ग्रंथ अनुवादित केलेला आहे. आता अनुवादित केल्यानंतर आपण पाहतोय 1857मध्ये इंग्रजाविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार जो इतिहास आहे, तो इतिहास स्वातंत्र्य समर आहे ना, 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला. हा जो उठाव आहे, म्हणजे बघा या ग्रंथामध्ये काय म्हटलं आहे, स्वातंत्र्य समर या ग्रंथामध्ये, की हा उठाव म्हणजे केवळ बंड होय. हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष आहे. कारण ब्रिटिशांनी त्यांच्या पद्धतीने निष्कर्ष काढला की 1857चा जो उठाव झाला, हा उठाव फक्त एक बंड आहे. ब्रिटिशांच्या विरोधात लोकांनी, इथल्या हिंदूंनी केलेलं, किंवा भारतातल्या हिंदू असतील, मुस्लिम असतील, केवळ एक बंदुकीला लावलेलं काडतूस जे आहे, त्या काडतुसावरनं केलेलं बंड आहे. पण सावरकरांनी त्यांच्या या विचाराला खोडून काढलं आहे. म्हणजे विचार करा की ब्रिटिशांचं वक्तव्य जे होतं ते न पटल्यामुळे त्याला खोडण्याची जी एक ताकद लागते, स्पष्ट वक्तेपणा लागतो, लेखनशैली लागते, ही लेखनशैली आपल्याला सावरकरांच्या विचारात पाहायला मिळते. मित्रांनो, हा जो ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ प्रकाशित करायचा होता, पण ब्रिटिशांनी प्रकाशन करण्यापूर्वीच तो जप्त करून टाकला. कारण ब्रिटिशांचं शासन आहे, त्यांना माहिती आहे की आपल्या विरुद्धचं लिखाण आहे, मग ह्या लिखाणाला कुठेही आपण प्रकाशित होऊ द्यायचं नाही, आणि म्हणून ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ जप्त केलेला आहे. पण सावरकरांचे जे साथीदार होते ना, ते त्यांच्यासारखे एकनिष्ठ होते, त्यांच्याशी प्रामाणिक होते. आणि मग या सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध केला आहे. म्हणजे लक्षात घ्या की तो ग्रंथ आपल्याला प्रसिद्ध करायचा, तो कुठनं करायचा, तर साथीदारांनी विचार केला की इंग्लंडमध्ये जर शक्य नाही तर आपण त्याला बाहेरून प्रसिद्ध करू. आणि प्रसिद्ध करण्यामध्ये मित्रांनो त्यांना यश पण आलेलं आहे. आणि ही या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती, कारण त्यांनी इंग्रजीमध्ये हा ग्रंथ लिहिला होता. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित जे होते ना, ते त्यांचे मित्र कुटिन्नू यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जपून ठेवलेले होते. लक्षात घ्या की मित्रप्रेम कसं असतं.
आपल्या मित्राची जी कृती आहे किंवा मित्राचं जे विचार आहेत या विचाराला जपून ठेवण्याचं काम मित्र कुटिन्हो यांनी केलेलं आहे. मित्रांनो, 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर या ग्रंथाचं हस्तलिखित केव्हा त्यांनी पूर्ण केलं तर इथे लक्षात घ्या की साधारणतः 1908मध्ये हा ग्रंथ त्यांनी लिहून पूर्ण केलेला आहे. अशा प्रकारे आपण त्यांच्या लिखाणाच्या संदर्भात विचार करू शकतो. मॅझिनीच्या लिखाणाचं अनुवादन असेल, स्वातंत्र्य समर आहे ना 1857चा, याच्या संदर्भातलं त्यांचं लिखाण आहे. यावरनं त्यांची कल्पकता, त्यांची विचारशैली आपल्याला स्पष्ट होते. आता राजद्रोहाचं लिखाण साहजिकच आहे की राजद्रोहावर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप त्यांच्या मोठ्या बंधूवर लावला गेला आणि त्यांच्या मोठ्या बंधूंचं नाव आहे बाबाराव सावरकर. आता यांना ब्रिटिश शासनाने बघा ब्रिटिशांच्या विरुद्ध लेखन केलं आहे, ते लिखाण प्रसिद्ध केलं म्हणून राजद्रोहाचा आरोप लावला आहे. कारण ब्रिटिशांच्या विरोधातलं हे लेखन होतं म्हणून ब्रिटिश शासनाने त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप लावला त्यांच्या भावावर आणि मग त्यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा दिली. आता जन्मठेपेची शिक्षा दिली म्हणजे काळ्या पाण्यावरच पाठवलं, म्हणजे अंदमान बेटावरच पाठवलं. आणि या घटनेचा प्रतिशोध बघा. लक्षात घ्या की आपल्या म्हणजे ज्यांच्या विचाराने आपण प्रेरित झालेलो आहे असे नेतृत्व करणाऱ्या सावरकरांचे मोठे बंधू आहे बाबाराव. आणि यांना जेव्हा शिक्षा होते तर ही शिक्षा काही लोकांना न पटणारी होती. कारण सावरकरांबरोबर काम करणारे एकनिष्ठ जे काही व्यक्ती होत्या म्हणून त्यांनी या घटनेचा प्रतिशोध घ्यायचा. आणि म्हणून आपण बघतो की लंडनमध्ये मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वाहिलीवर गोळ्या झाडलेल्या होत्या. आणि हा गोळ्या झाडण्याचा प्रकार का झाला? कारण त्यांच्या सहकाऱ्यांना इथे ब्रिटिशांकडनं शिक्षा झालेली आहे. मित्रांनो, इथे लक्षात घ्या की नाशिकच्या या प्रकरणात जे वापरण्यात आलेली बंदूक होते तर या बंदुकीमध्ये आपण मागेही बघितलं की ब्राउनिंग जातीची पिस्तुलं त्यांनी नाशिकचे जे कलेक्टर होते जॅक्सन यांचा खून करण्यासाठी जी पिस्तूल वापरली ती ब्राउनिंग जातीची पिस्तूल होती. मग आता सावरकरांनी चतुर्भुज अमीन यांच्याकडनं ही म्हणजे पिस्तूल आपल्या भारतात पाठवली होती. कारण इथे त्यांना कशाही पद्धतीने ब्रिटिशांना विरोध करावा असं विचार त्यांनी आपल्या अभिनव भारत संघटनेचे जे काही सदस्य होते त्यांच्यामध्ये पेरलेलं होतं. आणि ब्रिटिशांना याचा सुगावा लागला की इथे ही जी बंदूक आहे ही बंदूक कुठनं आली आहे की सावरकरांकडनं आलेली आहे. त्यांनी ती चतुर्भुज अमीनकडनं यांच्या तर पाठवली पण त्याचे मूळ जे आहेत करते धरते तर करते करवी ते सावरकर आहे असं ब्रिटिशांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ब्रिटिशांना त्यांनी तात्काळ अटक केलेली आहे. आता अटक केली कुठे? तेव्हा सावरकर होते लंडनमध्ये. लंडनला सावरकर आहेत तिथे त्यांना अटक केली का? तर जॅक्सनचा खून झालेला आहे आणि या खुनासाठी वापरलेली जी पिस्तूल आहे ती ब्राउनिंग जातीची आणि ही ब्राउनिंग पिस्तूल जी आहे ती सावरकरच त्याचे करते धरते. अशा प्रकारे ही जी सगळी मानसिकता ब्रिटिशांची झाली तर साहजिक आहे ब्रिटिशांनी सावरकरांना अटक केलेली आहे. अटक झाली लंडनमध्ये जरी अटक केली तर त्यांना ते भारतवासी असल्यामुळे त्यांना भारतात आणणं गरजेचं होतं. आता मग समुद्रमार्गाने ते भारतामध्ये त्यांना आणत होते. इथे लक्षात घ्या की समुद्रमार्गाने त्यांना भारतामध्ये आणतायत. फ्रान्सच्या मॉर्सेलिस जे बेट आहे ना त्या बेटाजवळ त्यांनी उडी मारली आहे 1910मध्ये. लक्षात घ्या इथे की सावरकरांना इंग्लंडमधनं भारतामध्ये आणलं जात आहे आणि आणत असताना त्यांचं धाडस बघा की समुद्रातनं म्हणजे जहाजातनं समुद्रामध्ये उडी घ्यायची आणि उडी पण कुठे घ्यायची हे पण ठरवून घ्यायची फ्रान्समध्ये. त्याच्या मागची कारणं काय आहेत त्याचा विचार आपण करणारच आहोत. म्हणजे फ्रान्समध्ये उडी घ्यायची पण उडी घेत असताना डायरेक्ट तर ब्रिटिशांच्या तावडीतनं आपण सुटू शकत नाही म्हणून ते शौचालयाच्या निमित्ताने तिथे गेले. तिथनं त्यांनी समुद्रामध्ये उडी घेतली. म्हणून दरम्यानच्या काळात नाशिकचे जे कलेक्टर होते ना यांचा जो खून झाला होता आणि या खुनाचा आरोपसुद्धा आपण बघतो की नाशिक येथे अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जे जिल्हाधिकारी जॅक्सन आहे यांचा खून गोळ्या घालून केलेला होता. मित्रांनो, अशा प्रकारे ह्या काही ज्या घटना घडल्यात या घटनांचा निश्चितच कळत न कळत प्रभाव या ठिकाणी ब्रिटिशांच्या विचारांवर पडलेला आहे. ब्रिटिशांना असं वाटलं की सावरच करते धरते असल्यामुळे सावरकरांना अटक झाली आहे. इथे आपण बघू शकतो की इंग्लंड कुठे आहे म्हणजे इथे लंडनमध्ये ते राहत होते आणि या लंडनमधनं म्हणजे इथनं आपण पाहतो लंडनमधनं त्यांना भारतात आणायचं होतं. आणि भारतात आणण्यासाठी समुद्रमार्ग जो होता हा तर या समुद्रमार्गाने म्हणजे फ्रान्सच्या जवळ या ठिकाणी त्यांनी उडी घेतलेली आहे. म्हणून फ्रान्सचा जो समुद्र किनारा आहे या समुद्र किनाऱ्याला त्यांनी गाठलं. बघा समुद्रामध्ये उडी घेतली, समुद्र किनारा गाठलेला आहे. त्यांना वाटलं इथनं आपण सुटून जाऊ पण इथनं सुटणं शक्य होतं का? तर शक्य होतं. त्यांना असं वाटलं कारण सावरकर स्वतः बॅरिस्टर होते. त्यांना वाटलं की मी भारतीय आहे आणि मी जर फ्रान्सच्या ताब्यात गेलो तर ते ब्रिटिश
लोक आपल्याला धरू शकणार नाही अशी अपेक्षा त्यांची होती. पण प्रॉब्लेम कुठे होता माहिती आहे? भाषेचा. कारण ते जे बोलत होते ना ते फ्रेंच अधिकाऱ्यांना अजिबात कळत नव्हतं. म्हणून फ्रेंच रक्षक जे आहे त्यांना भाषेच्या समस्येमुळे इथे आपण पाहतो की किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना सावरकरांची भाषा कळाली नाही. वास्तविक इंग्लंड म्हणा, इंग्रज म्हणा, फ्रेंच म्हणा, पोर्तुगीज आहे, डच आहे, हे परस्पर विरोधी एकमेकांच्या साम्राज्यासाठी संघर्ष करणारे होते. त्यांना असं वाटलं आपण इथे वाचू, पण ते भाषेच्या प्रश्नामुळे शक्य झालं नाही. सावरकर जे काही म्हणत होते त्याचा परिणाम म्हणजे त्यांना न कळाल्यामुळे साहजिकच इथे ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक केली. कुठे? फ्रान्समध्ये, आणि त्यांना भारतात आणलेलं आहे. अशा प्रकारे सावरकरांना लंडनमधून आणताना त्यांचं धाडस जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की मोर्सेनिवाच्या या बंदरामध्ये त्यांनी उडी घेतलेली आहे. उडी घेऊन तिथे त्यांनी आपलं म्हणजे जीवसुद्धा धोक्यात घातला. पण त्यांना माहिती आहे की मला जर आपल्या देशाचं रक्षण करायचं आहे तर मी जर तुरुंगात गेलो तर काम शक्य नाही. म्हणून तोही प्रयत्न त्यांनी केला. मित्रांनो, इथे हे सगळे प्रयत्न झाले. पण मग नंतर आपण पाहतो की भारतामध्ये म्हणजे आता लक्षात घ्या 1910मध्ये त्यांना अटक केलेली आहे. त्यांच्यावर खटला भरला गेला. आता कोणताही खटला भरला म्हटल्यानंतर न्यायालयात तो जाणार, न्यायालयाकडनं त्यांना शिक्षा होणार. मग हा खटला जो भरण्यात आला त्या खटल्याची शिक्षा कोर्टाकडनं होणार. आणि मग कोर्टाने त्यांना 2 काळ्या पाण्याची शिक्षा दिली, म्हणजे 2 जन्मठेपेची शिक्षा दिली. आता या 2 जन्मठेपेची शिक्षा म्हणून टोटल 50 वर्षाची शिक्षा त्यांना तुरुंगात म्हणजे टाकण्याच्या संदर्भात ठोठावण्यात आली. ही शिक्षा आहे 1911मध्ये. म्हणून लक्षात घ्या की सावरकरांना अटक झाली 1910मध्ये. त्यांना मात्र अंदमान तुरुंगात पाठवण्यात आलं आहे 1911मध्ये. मग इथे पाठवण्याच्या पूर्वी पुण्याच्या येरोडा जेलमध्ये काही वेळासाठी त्यांना ठेवलं, कारण अंदमानला पाठवायचे त्याच्यापूर्वी पुण्याच्या आपण पाहतो की येरोडा जेलमध्ये ठेवून नंतर त्यांना अंदमानमध्ये 1911मध्ये पाठवलं. कारण जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ते पुण्याच्या येरोडा जेलमध्ये होते. जे या मार्सेलिस बेटावर त्यांनी जी उडी फ्रान्सच्या मारली त्याचा सखोल विचार त्यांनी केलेला आहे. कारण त्यांना माहिती की 2 देशातील कैदी आहे आणि त्याचं हस्तांतरण आहे. म्हणजे हे आहेत भारतीय, शिकायला होते लंडनमध्ये, त्यांना अटक करतायत ब्रिटिश. मग ब्रिटिशांनी इंग्लंडमधनं अटक केलेली आहे, आता फ्रान्स सरकारच्या ताब्यात आहे. मग फ्रान्स सरकारकडनं एक भारत सरकारच्या ताब्यात देणं किंवा ब्रिटिश सरकारच्या ताब्यात देणं, हस्तांतरण करणं इतकं सोपं नाही. म्हणून त्यांच्या मनात हा विषय होता की कराराचा मुद्दा निश्चितच येईल आणि मग त्यामुळे आपली सुटका होऊ शकेल. म्हणून फ्रान्समध्ये त्यांनी उडी घातली. म्हणजे लक्षात घ्या की त्यांची कल्पकता किती आहे, त्यांची विचारशक्ती किती आहे, त्यांचा अभ्यास किती होता की जेणेकरून उडी जरी घालायची तर ती कुठे घालायची, त्याच्यामागे आपली सुटका कशी होऊ शकेल याचा सखोल विचार इथे आपण सावरकरांनी केलेला बघतो. पण तिथल्या हालअपेष्टांमुळे म्हणजे आता सावरकरांना अंदमानच्या जेलमध्ये ठेवलेलं आहे आणि इथे जेलमध्ये ठेवलेलं असताना आपण पाहतो की त्यांचं शरीर अगदी खंगत गेलेलं आहे. अशा परिस्थितीतसुद्धा सावरकर डगमगले नाही. लक्षात घ्या की अंदमानच्या जेलमध्ये आहे, सक्त मजुरी त्यांना करावी लागते, जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, पण तरीही ते डगमगले नाही. तिथे सुद्धा त्यांनी आपली लेखणी कायम ठेवली. मित्रांनो, तिथे अंदमान निकोबारला असताना कमला हे दीर्घ काव्य त्यांनी रचायला घेतलं. म्हणजे बघा, लक्षात घ्या की त्यांची लेखणी त्यांच्या विचाराला या ठिकाणी समोर आणत होती. अंदमानच्या राजबंद्यांना त्यांनी संघटित केलं. जितके काही राजबंदी होते ना तिथे, म्हणजे जिथे बंदी बनवलेले होते अंदमानमध्ये, त्या बंद्यांना सुद्धा तिथे संघटित करण्याचं काम यांनी केलं. म्हणजे यांचं संघटन चातुर्य लक्षात घ्या. आणि त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तिथे तड लावली की नाही, ह्या मागण्या आमच्या मान्यच झाल्या पाहिजे. अशा पद्धतीने कैद्यांना सुद्धा संघटित करून त्यांच्यामध्ये आपल्या विचारांना प्रेरित करण्याचं काम सावरकरांनी इथे केलं. आपण पाहतो ग्रंथाची त्यांना आवड होती. ग्रंथाभ्यासाची संधी जशी जशी त्यांना उपलब्ध झाली की लगेच ते पुस्तक घ्यायचे. अफाट वाचनसुद्धा त्यांनी अंदमानच्या या जेलमध्ये केलं. मित्रांनो, हे सगळं करत असताना त्यांनी वेगवेगळ्या विचारवंतांचे विचार साहित्यसुद्धा वाचले. त्यामध्ये प्लेटो असेल, ॲरिस्टॉटल होता, मिल आहे, नंतर J.S. मिल जो पाश्चात्य विचारवंत, स्पेन्सर आहे, अशा वेगवेगळ्या पाश्चात्य विचारवंतांच्या ग्रंथाचाही त्यांनी अभ्यास केला. पण केवळ पाश्चात्य विचारवंतांचा अभ्यास केला का, तर याचं उत्तर नाही येतं. त्यांनी आपल्या भारतीय विचारवंतांचाही विचार केलेला आहे. भारतातले काही संत असतील, काही पुराण आहेत, ते कुराण आहे, याचाही विचार केला. तर इथे आपण पाहतो ज्ञानेश्वरी आहे, कुराण आहे, बायबल आहे, अशा वेगवेगळ्या धर्मग्रंथांचाही त्यांनी वाचन केलेलं आहे. आणि बंदिवानांमध्ये त्यांची अभ्यासाची जी आवड आहे ना
म्हणजे जे बंदी होते त्यांनासुद्धा सांगितलं की रिकामं नाही बसायचं, आपण वाचलं पाहिजे, वाचल्याने आपल्या विचारांना प्रेरणा मिळते, वाचाल तर वाचाल, अशा पद्धतीची एक प्रेरणा या बंदिवासांमध्ये सुद्धा निर्माण करण्याचं काम सावरकरांनी केलं. मित्रांनो, ब्रिटिश सरकारने आता अंदमानाच्या काळ्या कोठडीत तर सावरकरांना ठेवलेलं आहे, पण तिथे ठेवलं म्हणजे झालं का? तिथे त्यांच्याकडनं सक्त मजुरीची कामं करून घेतलेली, कारण यांना कसा त्रास देता येईल हा त्यांचा मूळ हेतू होता. म्हणून सावरकरांना अंदमानात केव्हा आणलं गेलं तर हे लक्षात घ्या, 1911 आणलं आहे, पण ती तारीख होती 4 जुलैची. 4 जुलै 1911 रोजी सावरकरांना अंदमानात आणलं आहे आणि तिथे त्यांच्याकडनं सक्त मजुरी करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मग छिलका कुटायचं काम असेल, काठ्या वळायचं काम असेल, कारण काठ्या वळताना आपण पाहतो हाताला एकदम अक्षरशः साले पडतात, कोलू फिरवणं आहे, खड्या बेडीत त्यांना टांगलं, तेलाच्या घाण्याला सुद्धा जुंपण्याचं काम केलं, नारळाच्या काथ्या कुटण्याचं अतिशय कष्टप्रद जे काम आहेत ना, अशी वेगवेगळी कामं सावरकरांकडनं या ठिकाणी आपण पाहतो अंदमानच्या या सेल्युलर जे जेल आहे या सेल्युलर जेलमध्ये करण्यात आलं. अतिशय मरणप्राय वेदना सहन करीत होते सावरकर, पण डगमगले नाही. लक्षात घ्या, ते का नाही डगमगले? एखादा आपल्यासारखा व्यक्ती असेल तर आपण विचार करू की अरे हे मरणप्राय वेदना आहे, 50 वर्ष मला इथे राहायचं आहे, मग याच्यापेक्षा मी माझा जीव संपवला तर काय बिघडतं? कारण आपल्या मागे आपला परिवार आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, भाऊ आहेत, वहिनी, असं काय परिवार आहे, आणि या परिवारापासून समाजातनं आपण एका जेलमध्ये 50 वर्ष राहणार, मग नंतर पुन्हा भेटू की नाही हाही विश्वास नाही. मनात चलबिचल स्थिती आपल्या येते. पण सावरकर मात्र डगमगले नाही, उलट ते ह्या वेदना सहन करत होते आणि नव्या उमेदीने पुन्हा विचार करत होते, कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं, ते म्हणजे मातृभूमीचं स्वातंत्र्य. म्हणून त्यांच्या डोळ्यासमोरचं जे ध्येय आहे ते त्यांना साकार करायचं आहे, आणि साकार करण्यासाठी कधीच त्यांनी त्या शिक्षेची भीती बाळगली नाही. उलट आपल्या विचारांना प्रेरित करण्याचं, तिथल्या कैद्यांना संघटित करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मित्रांनो, तब्बल 11 वर्षापर्यंत सावरकर हा छळ सहन करत होते. पण सावरकरांचं जे कवित्व आहे, तसंच त्यांचे बंडखोर क्रांतिकारकत्व जे आहे ना, ते कधीही कमी झालेलं नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे त्यांचं किती ध्येयवेडे सावरकर होते. मातृभूमीचं स्वातंत्र्य याच्यासाठी मरे तो मी झुंजेन, अशा प्रकारचा त्यांचा विचार आपल्या लक्षात येतो. मित्रांनो, सावरकर तिथे कवित्व करत होते, लिखाण करत होते, संघटन चालू होतं, पण एवढंच नाही तर बाभळीच्या काट्या ज्या मिळाल्यात ना तिथल्या, त्या काट्यांनी सुद्धा, म्हणजे बघा आपण पाहतो की एक बंदी आहे, आणि बंदी असून सुद्धा त्या ठिकाणी तिथल्या भिंतीवर त्यांनी महाकाव्य रचली. म्हणजे त्यांच्या साहित्याची म्हणा, त्यांच्या लेखणीची त्या ठिकाणी आपल्याला दाद द्यावी लागेल. म्हणून तुरुंगामध्ये बाभळ्यांची काट्यांनी त्यांनी तुरुंगांच्या भिंतीवर महाकाव्यसुद्धा लिहिलेली आहे. अंदमानच्या या काळ्या कोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचं जे बदलतं राजकारण आहे ना, ते दिसत होतं. त्यांना असं वाटत होतं की आज नाही उद्या निश्चितच आपल्या भारताचं राजकारण बदलेल, ब्रिटिश इथनं जातील आणि निश्चितच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळणार, या आशेने त्या ठिकाणी त्यांनी आपले दिवस काढलेले आहेत. मित्रांनो, सावरकरांना अंदमानच्या जेलमधनं का सोडण्यात आलं तर इथे लक्षात घ्या की त्यांनी इथे काही बंधनं मान्य केली, कारण त्यांना माहिती आहे की मला जर माझं स्वातंत्र्याचं ध्येय साध्य करायचं असेल तर मी इथे राहून काय करणार आहे. मग याच्यापेक्षा मी थोडीफार शरणागती स्वीकारली, काही गोष्टी मान्य केल्या, काही बंधनं मी स्वीकारली, तर निश्चितच मला माझं पुढचं ध्येय साध्य करता येईल. आणि म्हणून आपण पाहतो की विठ्ठलभाई पटेल, नंतर रंगस्वामी अय्यंगार जे होते ना, यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नामुळे आणि खुद्द सावरकरांनी एक अतिशय मुत्सद्दीपणाने काम केलेलं होतं. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर काही बंधनं घातली, कारण यांचं वागणं चांगलं आहे, कर्तृत्व चांगलं आहे, सगळ्या गोष्टी. मग ब्रिटिशांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सोडू, पण काही बंधनं तुम्हाला आमची स्वीकारावी लागतील. मग यांनी विचार केला की जर आपण स्वीकारले नाही तर उद्या आपल्याला इथेच राहायचं, ह्याच्यापेक्षा आपण ती स्वीकारून बाहेर पडू, बाहेर पडली म्हणजे आपल्याला हालचाल तर करता येईल. या मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधनं त्यांनी मान्य केली आणि त्यांनी अंदमानातनं आपली सुटका करून घेतली. मित्रांनो, अशा प्रकारे 6 जानेवारी 1924 रोजी आपण पाहतो की सावरकरांची सुटका झालेली आहे. शिक्षा झाली 1911 आणि त्यानंतर 1924 त्यांची या ठिकाणी आपण पाहतो सुटका झालेली आहे. आता 1921 सावरकरांना अंदमानामधून हिंदुस्थानात आणण्यात आलं आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवलं. म्हणजे लक्षात घ्या की तिथनं आणलं आहे, पण डायरेक्ट त्यांची सुटका नाही केली. त्यांना आधी कुठे ठेवलं आहे? रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवलं. आणि या रत्नागिरीच्या तुरुंगामध्ये सुद्धा ते शांत नाही बसले. तिथे त्यांनी आपली लेखणी कायम ठेवलेली आहे. तिथे त्यांनी हिंदुत्व नावाचा हा ग्रंथ लिहिला. मूळ ग्रंथ हिंदुत्व जो आहे तो इंग्रजीमध्ये आहे, त्याचा अनुवाद जो आहे 1925 केला. तर या हिंदुत्व ग्रंथामध्ये हिंदू कोण, कोणाला हिंदू म्हणायचं,
कारण त्यांच्या मनामध्ये ही परिस्थिती होती की आज नाही उद्या इंग्रज जातील, पण आपल्या भारतामध्ये भारतातले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातनंही विचार होणं गरजेचं आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातनंही त्यांनी विचार केला आणि हिंदुत्व या पुस्तकामध्ये हिंदुत्व कोण आणि हिंदुत्वाच्या संदर्भातले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. त्याच वेळेस आपण पाहतो की माझी जन्मठेप हे सुद्धा पुस्तक त्यांनी लिहिलं, कारण त्यांच्या जन्मठेपेच्या ज्या आठवणी आहेत ते सुद्धा त्यांनी लिहिलेले पुस्तक आहे. म्हणून माझी जन्मठेप 1927मध्ये सावरकरांनी लिहिलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे सावरकरांनी कधीही शांत न बसणं आपल्या विचारांना लेखणीत बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. इतरांना त्यातनं प्रेरणा मिळालेली आहे. अंदमानात असताना सावरकरांनी एक ग्रंथालयसुद्धा उभं केलं होतं. कल्पना करा, वाचनाची आवड बंद्यांमध्ये तर निर्माण केलीच, पण तिथे एक वाचनालय सुद्धा सुरू केलं. तेथेही त्यांनी सरकारकडे अगदी सातत्याने रेटा लावला, प्रयत्न केला आणि ग्रंथालय उभारलं, जेणेकरून आम्हाला पुस्तकं मिळतील, आम्ही वाचन करू, इथे म्हणजे जे तुम्ही सांगाल ते काम केल्यानंतर आम्ही आमच्या वाचनातनं आमचा विरंगुळा करूया, अशा पद्धतीने त्यांनी काम केलं. अशा पद्धतीने सावरकरांनी अंदमानच्या जेलमध्ये आपले दिवस काढलेले होते. त्यांना नंतर भारतात आणण्यात आलं, रत्नागिरीच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं आणि सावरकरांना 1924मध्ये म्हणजे बघा 1911मध्ये त्यांना अंदमानला नेलं, 1921मध्ये त्यांना भारतात आणलं. म्हणजे जवळजवळ 11 वर्ष त्यांच्याकडनं अंदमान जेलमध्ये सक्त मजुरीची शिक्षा त्यांना भोगावी लागली. त्यानंतर 1921मध्ये त्यांना रत्नागिरीला ठेवण्यात आलं आणि रत्नागिरीला ठेवल्यानंतर 1924मध्ये आपण पाहतो त्यांची सुटका करण्यात आली. पण ही सुटका मात्र 2 अटीवर, म्हणजे आम्ही तुम्हाला तुरुंगातनं मुक्त करू, पण कंडिशन आहे. आता सावरकरांना माहिती आहे की कंडिशन मान्य जर नाही केल्या तर आपली सुटकाच नाही. मग त्यांनी कंडिशन ज्या टाकल्या होत्या की रत्नागिरी जिल्ह्यातच ते स्थानबद्ध राहतील, म्हणजे रत्नागिरीच्या बाहेर नाही जायचं, पुण्यामध्ये जायचं नाही, कुठेच नाही, रत्नागिरीतच राहायचं आहे, पण स्थानबद्ध तुम्ही राहताल आणि 5 वर्ष तुम्ही राजकारणात कुठेही सहभागी होणार नाही. या 2 ज्या कंडिशन आहे, म्हणजे राजकारणापासून त्यांना दूर ठेवलं आणि इतर लोकांपासून दूर ठेवण्यासाठी रत्नागिरीमध्ये त्यांना स्थानबद्ध केलं. या अटीवर त्यांची सुटका झाली. म्हणजे 5 वर्षापर्यंत तुम्ही कोणाशी संपर्क ठेवणार नाही, अशा पद्धतीने अंदमानात गेल्यानंतर सुटकेच्या आधीचं जीवन, म्हणजे अंदमानमध्ये राहत असताना त्यांचं असलेलं जीवन आणि त्यांचं अंदमान किंवा त्यांना जे तुरुंगवास झालेला होता यातनं निघाल्यानंतरचं त्यांचं जीवन, ह्या जीवनाचे जर आपण 2 भाग पाडले ना तर आपल्या असं लक्षात येतं की पहिला जो भाग आहे त्यांचा, तर या पहिल्या भागामध्ये आपण पाहतो की सावरकर कसे होते तर आक्रमक होते, कारण त्यांच्या डोळ्यासमोर भारताचं स्वातंत्र्य हे ध्येय आहे आणि ते आक्रमक होते. आक्रमक असल्यामुळे ते क्रांतिकारी होते आणि क्रांती आपण पाहतो मॅझिनीचा प्रभाव असल्यामुळे क्रांतिकारी विचाराने ते प्रभावित झालेले होते. त्यांचं असं म्हणत होतं की राष्ट्रामध्ये चैतन्य निर्माण करायचं असेल तर क्रांतिकारी विचाराला आपल्याला स्वीकारावं लागेल आणि क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान होते, कारण जेही क्रांतिकारक होते त्यांच्यासाठी हे आदर्श होते, कारण यांनी अभिनव भारत नावाची जी संघटना स्थापन केली, या संघटनेमध्ये लोकांना सशस्त्रीकरण, सैनिकीकरणाबाबतचे जे विचार आहेत ते रुजवण्याचा प्रयत्न केला. म्हणून क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. त्यांचं जे लेखन आहे ते अतिशय धगधगतं होतं, इतरांना प्रेरणा देणार होतं. असं हे त्यांचं पहिलं रूप आहे. म्हणून लक्षात घ्या की सावरकर सुरुवातीला आक्रमक आहे, क्रांतिकारी आहे, ते क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या लेखनशैलीचा प्रभाव जर बघितला तर धगधगतं लेखन जे इतरांना प्रेरणादायी आहे. मित्रांनो, आता जर त्यांच्या दुसऱ्या भागाचा विचार केला तर दुसऱ्या भागामध्ये ते काही शांत राहिलेत का? कारण रत्नागिरीच्या जेलमध्ये म्हणजे त्यांना सुटका तर केली, पण रत्नागिरीमध्ये जेव्हा स्थानबद्ध केलं ते शांत नाही बसले. त्यांनी तिथे समाज क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख आहे, म्हणजे समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचं काम त्यांनी केलं. नंतर सगळ्या हिंदूंना कशा पद्धतीने आपण संघटित करू म्हणून हिंदू संघटक म्हणून सावरकरांना ओळखलं जातं. त्याच्यानंतर भाषा शुद्धी चळवळ चालवणारे, कारण भाषेच्या संदर्भामध्ये ते शुद्धी चळवळसुद्धा चालवणारे एक साहित्यिक या नात्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणून साहित्यिक, श्रेष्ठ साहित्यिक म्हणून सावरकरांचा विचार केला जातो. मित्रांनो, समाजामध्ये प्रेरणा निर्माण करणारे एक चांगले वक्ते, कारण आपण लहानपणापासूनच पाहिलं की त्यांच्यातलं जी वाक्चातुर्य आहे, या वाक्चातुर्याचा उपयोग त्यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर केला आणि समाजामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं काम त्यांच्या वक्तव्यातनं केलं. एवढंच नाही तर लोकांमध्ये जोपर्यंत अंधश्रद्धा आहे तोपर्यंत आपण आपला विकास करू शकणार नाही. म्हणून आपल्या अनिष्ट रूढी परंपरा असतील किंवा जो काही आपला एक जे जाचक नियम आपण आपल्यावर घालून घेतलेले आहेत, तर याचा विचार न करता आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, विवेकाचा विचार केला पाहिजे. सारासार विचार करून काय योग्य काय अयोग्य याचा विचार केला पाहिजे. म्हणून विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे एक प्रचारक या नात्याने सुद्धा आपण पाहतो की या ठिकाणी सावरकरांकडे दुसऱ्या भागामध्ये आपण पाहतो.
म्हणजे तुरुंगातनं सुटल्यानंतर कसे बदलले सावरकर असा विचार आहे. हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे एक तत्त्वज्ञ किंवा विचारवंत अशा रूपाने सुद्धा सावरकर नंतर समोर आले. म्हणजे लक्षात घ्या की तुरुंगात जाण्यापूर्वी एक स्वातंत्र्य सैनिक किंवा क्रांतिकारक सशक्त म्हणजे देशभक्त असलेले सावरकर दुसऱ्या भागामध्ये आपण पाहतो की कार्य केलं आहे देशाचं, पण समाज सुधारणेच्या माध्यमातून हिंदूंना संघटित करण्याचं, हिंदूंना प्रेरित करण्याचं, भाषाशुद्धीच्या दृष्टिकोनातनं, साहित्याच्या दृष्टिकोनातनं असे वेगवेगळे कामं सावरकरांनी केले. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज बघितलं की सावरकरांची जी कार्य आहे, तर या कार्याचा विचार किंवा त्यांच्या जीवन परिचयाचा विचार निश्चितच त्यांच्या विचारांवर पडलेला आहे. त्यामुळे आपण पुढच्या भागामध्ये त्यांचे हिंदुत्वासंबंधीचे विचार असतील, त्यांचा आधुनिक वैज्ञानिक जो दृष्टिकोन आहे त्याचा विचार आपण करणार आहोत, त्यांनी मांडलेले सैनिकीकरणासंबंधीचे विचार, त्यांचे सामाजिक सुधारणेबाबतचे विचार, अशा वेगवेगळ्या विचारांचा आणि तसंच यंत्रयुगाचा त्यांनी केलेला स्वीकार, या वेगवेगळ्या बाबींचा विचार म्हणजे आर्थिक घटकांचा विचार आपण करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. निश्चितच आपणास सावरकरांचा जीवन आणि परिचय या 2 भागातनं पूर्णतः करण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आणि इथे रजा घेते. मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्सला निश्चित कमेंट्स टाकायला विसरू नका. आणि अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन्स प्रथमतः आपणास प्राप्त होण्यास मदत होईल. ओके, थँक्यू.